धारूर नगर परिषद गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. परंतु यावेळेस आम्ही पूर्ण तयारीनिशी धारूर शहरामध्ये अतिशय काटेकोर नियोजन केलं. नवीन कार्यकर्त्यांना पक्षात घेतलं, बऱ्याच जणांना संधी दिली आणि त्याचाच परिणाम म्हणून धारूरकरांनी जे आम्ही जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्याच्या अनुसार चांगल्या पद्धतीनं आम्हाला कौल दिला. आमचे नगराध्यक्ष निवडून आलेच, परंतु पूर्ण बहुमत हे धारूरच्या जनतेनं राष्ट्रवादी पक्षाला दिलं, घड्याळ चिन्हाला दिलं. आणि त्यामुळं आता धारूर नगरपंचायतच्या माध्यमातून पुढचे 5 वर्ष ज्या काही लोकांच्या अपेक्षा आहेत त्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला सर्वात मोठा प्रश्न धारूरचा गेल्या 75 वर्षापासूनचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. अतिशय पाणी टंचाईला तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना तोंड द्यावं लागतं. वेळ प्रसंगी पाणी विकतही घ्यावं लागतं. आणि म्हणून आता आम्ही पहिली प्रायोरिटी आहे की पाणी पुरवठा योजना जी मंजूर झालेली आहे ती पूर्णत्वाला नेणं आणि तिचं काम एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करणं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मे महिन्यामध्ये धारूरकरांना रोज पाणी मिळेल अशी व्यवस्था करणं. नंतर रस्त्याचा प्रश्न आहे, ऐतिहासिक किल्ला आहे, तिथं पर्यटन क्षेत्र म्हणून आम्हाला तिथं त्या ठिकाणी डेव्हलप करायचं आहे. त्याचप्रमाणे धारूर शहराला जसं वडवणी आणि माजलगावला MIDC झाली, त्या धर्तीवर 300 एकरवर MIDC व्हावी असाही प्रयत्न आम्हाला करायचा आहे. तर या सर्व गोष्टीचा पुढच्या 4 वर्षामध्ये आम्ही निश्चितपणानं प्रयत्नाची पराकाष्ठा करून आम्ही जे जनतेला वचनं दिलेले आहेत, अजितदादांनी जे काही आश्वासन जनतेला दिलेले ते परिपूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करू. शहराच्या विकासाच्या संदर्भातही आपण आता बोलले, कारण पाणी प्रश्न तर पहिल्यापासून गंभीरच आहे धारूरकरांसाठी. मात्र इतर विकास कामे देखील, पर्यटनाचं तुम्ही बोलले, मात्र शहरातले जे काही प्रायोरिटी आहे